नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे। कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत सध्याच्याला सरकार आहे। त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवण्याची योजना आहे। या अंतर्गत EPF खात्यातील योगदानासाठी किमान वेतन मर्यादा म्हणजे मूळ वेतन 15,000 रुपयावरून 21,000 रुपयापर्यंत वाढवता येऊ शकतं। म्हणजेच PF आणि पेन्शन खात्यात जास्त रक्कम जमा होईल। EPFच्या वेतन मर्यादेत वाढ करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। आपण आढावा घेत आहोत। नवीन सरकार या संदर्भात निर्णय घेऊ शकते असे या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले। असे करणे हे सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा प्राप्त करण्याच्या दिशेने टाकलेले एक मजबूत पाऊल ठरेल। या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार वेतन मर्यादा वाढवल्यास सरकारी आणि खासगी क्षेत्रावर मोठा आर्थिक परिणाम होईल। बहुतांश राज्यांमध्ये किमान वेतन 18,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान असल्याने वाढीव वेतन मर्यादेचा लाखो कामगारांना फायदा होईल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे। सध्याच्या वेतन मर्यादेमुळे ते कोणत्याही प्रकारच्या सामाजिक सुरक्षेपासून वंचित आहेत। EPFO अंतर्गत वेतन मर्यादेत शेवटचा बदल 2014 मध्ये करण्यात आला होता। त्यानंतर ती 6,500 रुपयावरून 15,000 रुपये करण्यात आली। मात्र याउलट कर्मचारी राज्य विमा महामंडळातील वेतन मर्यादाही अधिक आहे। 2017 पासून 21,000 रुपयांची अधिक वेतन मर्यादा आहे आणि 2 सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत वेतन मर्यादा समान आणली जावी यावर सरकारमध्ये एकमत झाले आहे। EPFO आणि ESIC या दोन्ही संस्था कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहेत। सध्याच्या नियमानुसार कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही मूळ वेतन, महागाई भत्ता आणि धारणा भत्त्याच्या समान रक्कम EPF खात्यात जमा करतात। कर्मचाऱ्यांचे संपूर्ण योगदान भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होते, तर नियोक्त्याचे 8.33% योगदान कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये आणि उर्वरित 3.67% PF खात्यामध्ये जमा होते। जर बेसिक सॅलरी 21,000 रुपये झाली तर PF मध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान 2,520 रुपये होईल, जे सध्या 1,800 रुपये एवढे आहे। नियोक्ता तेवढीच रक्कम देईल, त्यातील 1,749 रुपये पेन्शन खात्यात जातील, उर्वरित 771 रुपये PF खात्यामध्ये जमा होतील।